आदित्य ठाकरे तुमचं सरकार होतं, आदित्य ठाकरेंनी एक निर्णय घेतलेला होता मुंबईत नाईट लाईफ विषय 24 तास हॉटेल मग तो आता या सरकारने घेतला. या सरकारने घेतला, त्यावेळेस तुमच्यावर टीका करण्यात आलेली होती. या सरकार बोगस लोक आहेत हे आता बोगस लोक आहेत ना. मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक आहेत, बोगस लोक, ते भंपक लोक आहेत. या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती शहाण्या माणसाने विश्वास ठेवू नये. मुळात हा पक्षच नाही, ती राज्य आणि देश लुटणारी टोळी आहे. त्यांच्यावर काय विश्वास? चला दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये तुम्ही असं म्हणालात की हे शिवतीर्थ आपलं आहे आणि बाजूचंही शिवतीर्थ आपलं आहे. आमचंच आहे, भावनिक दृष्ट्या ते आमचंच आहे. होत चाललंय. उद्धव ठाकरे पण काय म्हणाले की 5 जुलैला एकत्र आलो होतो, मराठीवर कोणी आलं तर. पण महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना प्रश्न असा पडलाय की एकत्र येणार की नाही, तुम्ही त्याबद्दल स्पष्ट सांगा ना. राजकीय दृष्ट्या हा प्रश्न तुम्हाला पडला, कोणत्याही शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना पडलेला नाही. दोन्ही सैनिकांना पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्र येतोय आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय, मराठी माणसासाठी एकत्र येतोय. कोणाला शंका, कोणाच्या मनात शंका नाही. राऊत साहेब जरांगे जातीवाचक बोलतात, मराठा आरक्षणाचा मुद्दा लढा योग्य आहे त्याचं, पण ज्या पद्धतीने त्यांनी ते दसरा मेळाव्यात भाष्य केले एका जातीवरती, हे मान्य आहे का तुम्हाला संपादक म्हणून? याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त भूमिका व्यक्त केली पाहिजे, कारण ते राज्याचे गृहमंत्री, राज्याच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भात परखड भाष्य केलं पाहिजे. पडळकर काय बोलतायत, त्यांचे इतर लोक काय बोलतायत, हे गृहमंत्र्याचं काम आहे, मुख्यमंत्र्याचं काम. या राज्याच्या कायद्याचे रसाळला आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत उद्धव ठाकरेपर्यंत अनेक मुख्यमंत्री पाहिले. इतका बोलचट आणि खुलचट मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. त्यांना फक्त शिवसेनेला कसं खतम करता येईल हा एक अजेंडा ते राबवत आहे आणि मराठी माणसाची जास्तीत जास्त कशी अवहेलना करता येईल या पलीकडे त्यांचं खातं कोणतेही काम करत नाही. महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहेत, काय करताय? मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे. सगळे प्रश्न जो झाला परवा एकनाथ शिंदे यांचा त्याच्यामध्ये जो दरवाजा होता तो लॉक करण्यात आलेला होता, म्हणजे नागरिकांना बाहेर जायचं होतं पण जाता येत नव्हतं अशी मुळात तो दसरा मेळावा नव्हता. मी वारंवार सांगतो, दसरा मेळावा मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा असेल. तिथे शस्त्रपूजा होते, तिथे राज्याला देशाला एक मार्गदर्शन केलं जातं, तो शिवतीर्थावर होत. आता बाकी इतर लोक काय कुठे काय सभा घेत असतील, मेळावा काय लोकांना बाहेर जायला एक दिवस लोक त्यांनाही कोंडून ठेवणार आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना बाहेर जाऊ देणार नाहीत आणि मग ते येतील असे ते कुठला सिनेमा तो शहनशाह मध्ये. परत एकदा निवडणूक पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि गृहमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आहेत या आठवड्यामध्ये. मुंबईमध्ये येत आहेत. नवी मुंबई विमानतळ असेल, मेट्रो 3च्या कामाचं उद्घाटन करताय. तुम्ही मागणी केली होती की मराठवाड्यामध्ये येऊन एकदा पूरग्रस्त स्थितीची पाहणी करून आले का? आम्ही विकासावर बोलावं अशी अपेक्षा आहे ना मुख्यमंत्र्यांची. त्यांनी त्यांच्या प्रधानमंत्र्याला सांगावं. लाडक्या मी सांगतो ना, खरं म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी पॅकेज जाहीर करणं गरजेचं आहे दिल्लीतून. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं असल्यामुळे प्रधानमंत्री मुंबईत कधी येतात म्हटलं तुम्ही? पुढल्या 2 आठवड्यात येऊन ते स्वतःच काहीतरी एखादी घोषणा करण्याची शक्यता आहे. राजकारण बाकी काय नाही. आज शेतकरी मरतोय त्याला काय नाही, 15 दिवसाने मी येईल, 20 दिवसाने मी येईल आणि त्यानंतर महिने दे दिया असं काहीतरी ती घोषणा करून ते राजकारण करते. आणि खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण जिथे बेशर्मीचा अंत होतो तिथे भाजपचं राजकारण सुरू होतं. बिहारच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर 10,000 रुपये लाडक्या बहिणीला द्यायचा विचार केलाय. झाली बाकी आता नाही सर, मागच्या निवडणुकीत आठवत असेल की पंतप्रधानांनी बिहारच्या भाषणात